गुंतलेला श्वास हा भाग 29. लेखिका वैशाली गुरव. सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले की शिव आणि प्रियाची पहिली ॲनिव्हर्सरी आहे आणि ते वरहलक्ष्मी मंदिरात गेले होते. आता पुढे. शिव आणि प्रिया घरी पोहोचले तेव्हा साधारण 2 वाजले असतील. शिव त्याच्याकडे असणाऱ्या किल्लीने डोर ओपन करून आत आला. प्रियाही लगेचच आत येताच फ्रेश व्हायला निघून गेली. आई बाबा जेवण करून दुपारचा आराम करत होते. एवढ्यात बेल वाजली. शिवने जाऊन दार उघडले. कोण हवंय तुम्हाला? शिवने न ओळखल्यामुळे विचारलं. राघवन यहीं पे रहते हैं ना? नहीं, यहाँ पे मैं रहता हूँ. आपका नाम क्या है? मैं शिवांश. ओके सर, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. ती व्यक्ती हात जोडून निघून गेली. शिवलाही हे थोडं विचित्र वाटलं, पण तो दार लावून आत आला तोपर्यंत प्रिया फ्रेश होऊन आली होती. कोण होतं रे शिव? काय माहीत, राघवन आहे का विचारत होते. म्हटलं नाही. ओके, असेल असंच कोणी. जाऊ दे, तू फ्रेश हो, मी चहाचं बघते. हो, आलोच मी. तो फ्रेश व्हायला आणि ती किचनमध्ये आली. प्रिया शिवला तर कल्पनाही नव्हती की दीक्षाचे डॅड त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. पुढे येणाऱ्या वादळापासून अननोन दोघंही आज खूप खुश होते. ती धोक्याची घंटी त्यांच्यापर्यंत पोहोचलीही नव्हती. रात्रीची तयारी आणि जेवण बनवणं यामध्येच तिचा बराच वेळ गेला. ती दुपारपासून जवळजवळ किचनमध्येच होती. ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे मनवा, श्रेयस आणि तिच्या घरचे येणार होते. मग सगळं व्यवस्थित करणं अपेक्षित होतं. आई एखाद दुसरी मदत करत होत्या आणि 7 वाजत आले तसे श्रेयस आणि त्याच्या घरचेही आले. प्रिया अजूनही कामातच होती. शिव त्याच्या ऑफिसचं काम करत बसलेला आणि सगळे आले तसा तो उठला. आईंनी सर्वांना पाणी दिलं आणि मनवा मात्र येताच किचनमध्ये जाऊन प्रियाला बिलगली. कशी आहेस वहिनी? हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू मनवा, मी छान आहे बघ. काय ग, तू कशी आहेस? मी पण अगदी मजेत. पण हे ग काय, अजून आवरलं नाहीस? नाही, हे काय, आत्ता झालं सगळं. आता जाते. वहिनी, तू जा, मी बघते इथे. मस्तपैकी साडी घालून ये हां. दादा अगदी फ्लॅट झाला पाहिजे. काही काय बोलतेस? पण अगं, तुझ्या सासूबाईंना चहा कॉफीचं काहीतरी पाहायला हवं ना? हो ग, मी पाहते. तू जा, आधी आवर. नाहीतर ज्यांना आवरायला पाहिजे तेच मागे राहायचे. बरं, चल मी आलेच. तिला एक फटका मारून ती आवरायला गेली. प्रिया स्काय ब्लू कलरची साडी आणि त्यावर ऑक्सिडाईजची ज्वेलरी घालून तयार झाली. ती खूपच सुंदर दिसत होती. ती स्वतःचे सेल्फी काढत होती. एवढ्यात मनवा आत आली. ए थांब हा वहिनी, कसली भारी वाटते आहेस. तशीच थांब, मी फोटो क्लिक करते. मनवाने फोटो क्लिक केले. बाप रे, आज काही खरं दिसत नाहीये दादाचं. पण तो कुठे आहे? दिसत नाहीये मी आल्यापासून. अगं, मे बी केक आणायला गेला असेल तो. अच्छा, बरं, चल ना, तू बाहेर चल. हो चल. त्या दोघीही बाहेर आल्या. तोवर शिव केक घेऊनही आला होता. हे काय दादा, जा ना पटकन आवर तू. का असाच केक कापणार आहेस? हो, आलोच. तो पटकन आत जाणार तर त्याची नजर प्रियावर पडली. प्रिया, चल ना, माझा तो शर्ट देतेस ना काढून? काहीतरी कारण काढत तो तिला म्हणाला. घे ना तू शोधून, बघतोस ना सगळेच आलेत.
1 मिनिटाने काय होणार आहे प्रिया, चल ग. तो तिला हाताला पकडून आत घेऊन गेला आणि आत जाताना तिचं नेमकंच हसणाऱ्या मनवाकडे लक्ष गेलं. आत येताच तो थोडं दार लोटून तिला एका साईडला घेऊन आला. तिला भिंतीला टेकवत तिच्या जवळ जात तिला रोखून पाहू लागला. काय चाललंय शिव, ही वेळ आहे का? अरे बाहेर सगळेच आहेत, लक्षात आहे ना? आणि आपण आत असे कसं दिसतंय? ती बोलतेय तोवर पटकन तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला घट्ट मिठीत घेतले. म्हटलं एवढं तर गिफ्ट हवंच आजच्या दिवसाचं. तसं तर तू स्वतःहून द्यायला हवं होतं, बट मीच दिलं असं समज. तिच्या कानात म्हणाला तसं तिच्या अंगावर शहाराच आला. पुढच्या क्षणाला घट्ट मिठी एकदम ढिली करत, हो बट तुझ्याकडून पेंडिंग आहे हां, विसरू नकोस. तो तिच्या डोळ्यात पाहत होता. कधी काही सुचतं का रे तुला? तुला कळतंय का? बाहेर वाट बघतायत सगळे. चल मी जाते. अगं हो हो जाशील, पण माझा शर्ट तर काढून दे, मी आलोच फ्रेश होऊन. तिच्या हाताला धरून थांबवतो आणि त्याच्या अशा या वागण्यावर लूक देता देताच पुढच्या क्षणाला तिलाही त्याचं हसू येऊ लागलं. तोपर्यंत तो निघून वॉशरूममध्येही गेला होता. गालात स्माईल करतच तिने त्याचा शर्ट काढून बेडवर ठेवला आणि पटकन बाहेर निघून आली. बाहेर येताच मनवा तिच्या मागे मागे येत होती. दिला का शर्ट दादाला? काय ग, त्याने तुला पहिल्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट काय दिलं? अगं गिफ्टची काय गरज आहे, तोच गिफ्ट आहे माझ्यासाठी. आणि आज आम्ही गेलो होतो ना नृसिंह मंदिरात, ती तयारी करता करताच बोलत होती. ओ हो असं आहे का? बट हो वहिनी, असेच कायम खुश राहा तुम्ही दोघंही. बाहेर सगळी तयारी झाली आणि शिव नेव्ही ब्लू कलरचा कुर्ता आणि जीन्स घालून बाहेर आला. अच्छा मॅचिंग केले तर आज तुम्ही दोघांनी. मनवा अधूनमधून तिला असं काही म्हणत होती आणि तिला खूप हसू येत होतं. सर्वांच्या समोर दोघांनीही केक कट केला आणि पहिला केक पीस शिवने तिला भरवला आणि नंतर प्रियानेही शिवला भरवला. त्यानंतर दोघंही आईबाबांच्या आणि श्रेयसच्या आईबाबांच्या पाया पडले. थोड्याशा गप्पा वगैरे झाल्यानंतर सगळेच जेवण करायला बसले. शिव तर प्रियाकडेच पाहत होता. सकाळचा तिच्या कलिगचं ते भेटणं आणि तो प्रसंग वगळता पूर्ण दिवस छानच गेला होता. जेवणं होताच मनवा आणि श्रेयसच्या घरचे निघून गेले. प्रिया मात्र चेंज करून अजूनही आवरत होती. तिला एकटीलाच करताना पाहून आज तोही तिला मदत करत होता. खरं तर आता प्रिया आणि शिवच्या घरच्यांवर बारीक नजर होती. कोण कधी बाहेर पडतो, कुठे जातो याची प्रत्येक खबर दीक्षाच्या डॅडना तिकडे पुण्यात मिळत होती. दीक्षा जरी यापासून अंजान होती, पण तिचे बाबा जाणून बुजून तिच्यापासून ही गोष्ट लपवत होते. एव्हाना प्रियाच्या ऑफिसमध्ये श्रेयस आणि तिच्यामध्ये काही नसताना बाकीचे कलिग्स काहीही मागे कुजबूज करायचे आणि त्यात इतर मुली जास्त होत्या. हे पाहून प्रियाला वाईट वाटायचे. त्यातच त्या आठवड्यात श्रेयस आणि त्याच्यासोबत काही लोकांची कामानिमित्त जवळच एक कॉन्फरन्स आणि मीटिंग अटेंड करण्यासाठी निवड झाली होती, तर त्यात तिचं नाव होतं. 1-2-3 दिवसांसाठी त्यांना सगळ्यांना जवळच असणाऱ्या अनंतगिरी या हिल स्टेशनवर कंपनीतर्फे जावं लागणार होतं आणि प्रियाला जरा टेन्शनच आलेलं. तिला आलेला मेल तिने चेक केला. एवढ्यात काही जणांची कुजबूज कानावर आली. कितने लकी है ये, घर में एक बाहर एक, अब तो बाहर जाने को भी मिल रहा है, वो भी श्रेयस सर के साथ. हाँ ना,
दुसरीचं दुजोरा देणारं वाक्य कानावर पडताच ती आता चिडलीच आणि सरळ त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. क्या चल रहा है आप दोनों का? कोई काम नहीं है क्या किसी की पीठ पीछे बुराई करने के सिवाय? प्रिया म्हणाली आणि त्या दोघी आपापल्या सीटवर जाऊन बसल्या. एवढ्यात प्रिया काय झालं? श्रेयस तिथे आलेला त्याने विचारलं. श्रेयस, त्या वाटेल तसं बोलत आहेत मागे. आता हे अति होतंय हा, मला नाही सहन होत. प्रिया शांत हो, तू माझ्यासोबत चल. अरे पण, ती म्हणते तोवर तिला हाताला धरून त्याच्या केबिनमध्ये घेऊन आला. बस, कॉफी घेणार आहेस का? नाही, नकोय. 2 कॉफी त्याने कॉल करून मागवल्या आणि त्याच्या खुर्चीवर बसत, आता नीट सांग काय झालं? काय रे असं करतोस तू? मला नकोय म्हणाले ना कॉफी. मागवायचीच असते तर विचारतोस तरी का? अगं हो, कूल डाऊन. किती चिडचिड करतेस? श्रेयस, आर यू सिरियस? मी मागेही बोलली आहे, तू मला वेगळी ट्रीटमेंट देत जाऊ नकोस. जस्ट ॲज अ एम्प्लॉई ट्रीट कर. गैरसमज होतोय लोकांचा. अगं तू का लक्ष देतेस त्यांच्याकडे? आपण आपलं काम करतोय, आपल्याला सत्य माहिती आहे ना, मग झालं तर. इज दॅट सो इझी श्रेयस? मला नाही हा जमत आता. हो, आणि आत्ताही तू असा मला आत घेऊन आलास. आता तर पुन्हा त्यांना माघारी बोलायला चान्स मिळाला असणार. नाही, आता नाही सहन होत मला. एकतर तू बदल तुझं वागणं, नाहीतर आता मीच हा जॉब सोडेन. वेड लागलंय का तुला? आय थिंक मला शिवशी बोलावं लागेल असं दिसतंय. तू त्याला काही बोलणार नाहीयेस हा श्रेयस? त्याचे व्याप ऑलरेडी त्याच्या मागे आहेत. ती बोलत होती एवढ्यात कॉफी आली. प्रिया चिल, कॉफी घे आणि आता जरा कामाचं बोलूयात का? बोल. तेच, अनंतगिरीला जिथे आपली लेटेस्ट कॉन्फरन्स आणि मीटिंग आहे तिथे काय काय प्लॅन आहेत हे डिस्कस करायचं होतं मला. तर तो पुढे बोलणार एवढ्यात तिने त्याला थांबवलं. 1 मिनिट, तू त्याबद्दल बोलणार आहेस का? मग वेट. ऐक श्रेयस, तू काही करून त्यामधून माझं नाव काढून टाक. वाटल्यास इतर कोणालाही घेऊन जा प्लीज, माझ्यासाठी. प्रिया काय बोलतेस? तुला कळतंय का? हो, मला चांगलंच कळतंय. मला नाही यायचंय अँड इट्स फायनल. अगं तुझ्या करिअरच्या दृष्टीने विचार कर. हे बाकीचे काही करू शकत नसतात म्हणून बोलत असतात. लक्ष नाही द्यायचं. आणि ही नावं मी ठरवली नाहीयेत प्रिया, वरून आली आहेत. त्यात मी काहीच नाही करू शकत. आणि ॲज अ बॉस मी तुला हेच सजेस्ट करेन की तू तिथे यावंस. या बाकीच्यांकडे दुर्लक्ष करून बोलणाऱ्याच्या तोंडाला हात नाही लावू शकत आपण. पण इट्स नॉट मीन दे आर ट्रू. हो, कळतंय मला, बट. काय बट? एक काम कर, तू आज लवकर घरी जा. जरा जाऊन शिवला भेट. त्याच्यासोबत कुठेतरी फिरायला जा. हो, बीचवर. तुला आवडतं ना? जा, बीचवर जाऊन या दोघं आणि उद्या फ्रेश कामावर ये. आय होप इट विल वर्क. तो सांगत होता आणि तिला खरंच आता या सगळ्याची मनावर मरगळ आलेली. चल, मला काम आहे, मी जाते माझ्या जागेवर. कॉन्फरन्सचं काय करणार आहेस तू प्रिया? सांगते नंतर मी. ती बाहेर तिच्या केबिनजवळ आली तर काही हसणारे आवाज कानावर आले आणि ती वैतागून तिच्या जागेवर येऊन डोक्याला हात लावून बसली. प्रिया लगेचच घरी न जाता जाणून बुजून श्रेयसचं न ऐकता काम करत राहिली. कारण आता तो सांगेल तेही तिला ऐकू वाटत नव्हतं. शिवसोबत या ऑफिसमधल्या गोष्टी ती शक्यतो बोलत नसायची, कारण त्याला उगाच टेन्शन नको. आज नेहमीप्रमाणे काम करत बसलेली ती घरी जायची वेळ होताच घरी जायला निघाली. घरी पोहोचल्यावर प्रियाच्या मनात दुपारपासून मनात खदखदणारा तो विषय होताच. शिवाय त्यामुळे आपोआप चिडचिडही होत होती.
आताही आत येताच थोडीशी चिडचिडतच हातातली पर्स तिने बेडवर टाकली आणि ती वॉशरूममध्ये गेली. बेडवर त्याच्या लॅपटॉपवर काम करणारा शिव हे पाहताच त्यालाही जाणवलं. तो ती बाहेर येईपर्यंत कामच करत राहिला आणि ती फ्रेश होऊन बाहेर येताच आरशासमोर येत तोंड पुसू लागली. शिव, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना, ऐकतोय. आता तू आधी माझं ऐकणार आहेस का ते बाजूला ठेवून? तुझंच ऐकतोय डिअर. इकडे ये, इथे बस आणि सांग काय झालं. लॅपटॉप साईडला ठेवून तो तिला जवळ बसवतो. काय झालं असंच का विचारलं तू? बोलतेय ना मी. अगं काय चाललंय तुझं? तुझी इतकी चिडचिड का चालली आहे प्रिया? आल्यापासून दिसतंय मला. मग तू कशी वागतेस पाहिलंस का? ही पर्स आल्यावर कशी टाकलीस आणि हा टॉवेल? तो दाखवत म्हणाला तसं आणखीनच तिला राग आला. आता यासाठीही तू बोलणार आहेस का? मी करतच नाहीये का काही? तेच विचारतोय, काय झालं? का चिडचिड करतेस? शिव तिचा चेहरा उंजळीत घेत अगदी प्रेमाने म्हणतो. शिव, माझी खूप चिडचिड होतीये रे. त्याचं इतकं प्रेमाने विचारणं पाहून ती त्याला बिलगते. तेच विचारतोय का? मला बोल तर. काही प्रॉब्लेम आहे का ऑफिसमध्ये? आय नो, चुकीचा विचार करते मी, पण खरं तर बघ, तूच म्हणालीस चुकीचा विचार करतेस, मग करू नकोस ना. तू ऐकून तरी घेणार आहे? बरं ऐकतोय, बोल. बघ ना, आता ऑफिसमध्ये कॉन्फरन्स आणि मीटिंगसाठी अनंतगिरी म्हणून एक ठिकाण आहे. तिथे 2-3 दिवसांसाठी जायचंय आणि त्यात माझंही नाव आहे. हो मग काय, जावं लागेल ना. मग जा ना. जाना काय, श्रेयस पण असणार आहे सोबत. तुला माहिती आहे ना, आधीच ऑफिसमधले कशा पाठीमागे चर्चा करतात. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये त्यात. किती सांगितलं त्याला मला जास्त फेवर करू नको, तर ऐकत नाही. त्याचा अर्थ तसा नसतो, पण लोक तर चुकीचा घेत आहेत ना. तू लक्ष नको ना देऊस मग. हो, तेच करत होते इतके दिवस झाले, पण आता सारखंच बोलू लागलेत रे. त्यात तोही आता सोबत असणार आहे. मग तिकडे गेल्यावर तर काय काय बोलतील देव जाणे. मला नाही जायचंय. प्रिया, मला सांग, फक्त श्रेयस सोबत चालली आहेस का तू? नाही, आणखीन 4-5 जण आहेत. दॅट्स इट. मग मी काही नाही म्हणत ना तुला. तू जा, बिंदास जा. बोलू दे त्यांना. त्यांना दुसरं काही येत नाही असं समज. तरी बघ ना रे, त्यांना माहितीये श्रेयसचं लग्न झालंय आणि हेही की मनवा माझी नणंद आहे. तरीही असं का बोलतात? बरं, बोलणाऱ्यात मुलींची संख्या यात खूप आहे, याचाच त्रास होतो. मला नाही आवडत माझ्या कॅरेक्टरवर कोणी बोट दाखवत असेल तर, आणि तेही या मुली. स्त्रियांना नको का सपोर्ट करायला? तसं काही असतं तर गोष्ट वेगळी होती, पण तसंही नाहीये की मी कॅरेक्टरलेस आहे. तेच सांगतोय प्रिया, ज्या अशा कॅरेक्टरलेस असतात त्या ताठ मानेने वावरतात. मागे बोललं तरी त्याचा फरक पडत नाही लोकांना. तू तर नाहीच अशी. हे मलाही आणि तुलाही माहिती आहे तू कशी आहेस, नाही का? मग सोडून दे. आणि हो, उद्यापासून तू एकटी येणार नाहीस. मी येत जाईन तुला सोडायला आणि घ्यायलाही. ओके? आणखी एक, उद्या जरा मी लवकरच येईन तुला घ्यायला, ठीक आहे? माझं जरा काम आहे तिथे. कसलं काम आहे ग? तुला काय करायचंय? आणि जा, आज खूप भूक लागली आहे, लवकर काहीतरी बनव. ती पुन्हा त्याला बिलगली. शिव, आय लव्ह यू सो मच, बट बिलीव्ह मी, तुझ्याशिवाय कुणाचा
कधीच विचारही मी करू शकत नाही. मला कळत नाही त्यांना हे कसं सांगू. तुला माहिती आहे ना रे, कधी असं वागेल का रे मी. आय नो प्रिया, नको त्याचा नको ना विचार करू तू. तो पुन्हा तिला जवळ घेतो आणि आज तिला त्याच्या मिठीतून बाहेर यावंच वाटत नव्हतं. बरं प्रिया, माझं थोडं काम आहे डिअर, जा ना तू जेवणाचं बघ. आज हकलतो आहेस ना मला. नाही ग, माझी हिम्मत आहे का. गप. बरं चल जाते. आणि आई बाबा कुठे आहेत रे. अगं आई बाबा इथेच जवळच्या मंदिरात गेलेत, येतील इतक्यात. बरं मी आवरते मग. ती किचनमध्ये स्वयंपाक बनवायला गेली. एवढ्यात शिवांशला श्रेयसचा फोन येऊ लागला. त्याने तो उचलला आणि बोलू लागला. हॅलो श्रेयस. बोललो मी तिच्याशी, ती येईल, डोंट वरी. हल्ली खूप चिडचिड करते ती शिव, त्यामुळे कामातही चुका होऊ लागल्यात. शी इज स्ट्रेस्ड. तिला आजही मी घरी लवकर जा म्हणालेलो, पण ऐकलंही नाही तिने. उगाचच नको त्यांचा विचार करते रे ती. एक सांगू, तू घरच्यासारखं नको ट्रीट करू तिला, त्यामुळे ती बिथरली आहे. तिला वाटतंय त्यामुळे तसं बोलतात मागे. बरं मी प्रयत्न करतो, पण थँक्स शिव. ठीक आहे रे, पण बरं झालं मला तू सांगितलंस आधी ते. घरी आल्यावर पण ती चिडचिड करते हल्ली. तू सांगितलं नसतं तर मलाही कळलं नसतं. हो, तुझ्याशी बोलतो म्हणालो तर नको म्हणाली, पण मला वाटलं हे बोलावं तुझ्याशी. हो बरं केलंस. बाकी मनवा काय म्हणतीये. ती बरी आहे, किचनमध्ये आहे, देऊ का तिला. हो दे ना. श्रेयसने मनवाला फोन दिला आणि शिव काही वेळ तिच्याशी बोलत बसला. दुसऱ्या दिवशी अचानक श्रेयसने सर्वच ऑफिस स्टाफला निघण्यापूर्वी छोटी पार्टी आयोजित असल्याचं सांगितलं. सर्वांना अचानक मीटिंग रूममध्ये बोलावलं गेलं. सगळेच आले आणि प्रिया मात्र जाण्यासाठी आवरत होती. काहीच वेळापूर्वी तिला शिवचा फोन येऊन गेला होता. एवढ्यात शिवसुद्धा वर ऑफिसमध्ये तिच्या केबिनमध्ये आला. अरे तू आत काय आलास. निघायचंच आहे ना आता तर. आणि हे काय आहे हातात. तिने मोठाले पार्सल त्याच्या हातात पाहून विचारलं. समोसे. इतके कुणासाठी. आपल्यासाठी. तू चल. तिच्या हाताला धरलं आणि श्रेयसने सांगितलेलं अगदी तसंच तो प्रियाला त्या मीटिंग रूममध्ये घेऊन आला. अरे इकडे कुठे नेतो आहेस तू मला. अगं आज पार्टी दिली आहे श्रेयसने, मला बोलला तो. चल आपणही जाऊ. एक मिनिट, त्याने पार्टी दिली मग समोसे तू का आणलेत. तू चल तर आत, मग सांगतो. तो तिला आत घेऊन आला. हॅलो एव्हरीवन. आत येताच शिव म्हणाला. हॅलो हॅलो. सगळेजण म्हणाले. लेट मी इंट्रोड्यूस, दिस इज मिस्टर शिवांश, प्रियाज हजबंड, अँड टुडेज पार्टी इज गिवन बाय हिमसेल्फ. श्रेयस म्हणाला आणि प्रिया शॉक होऊन शिवकडे पाहू लागली. ओह थँक्यू. काय चाललंय शिव. श्श. तो तिला इशाऱ्यानेच शांत करत होता आणि समोसे सर्व करू लागला. तू का करतो आहेस. आण मी करते. मी पण करतोय ना. दोघांचं प्रेमाने चाललेलं जवळजवळ सगळेच पाहत होते. श्रेयस साईडलाच उभा होता. बट प्रिया मॅम, किस खुशी में पार्टी. कुणीतरी विचारलं. तिला तर काही माहितीच नव्हतं. असं शिवने अचानक का पार्टी दिली. ती अडखळली. तसा शिव बोलू लागला. मैं बताता हूँ. हमारा बिजनेस है. मैं जिसका प्रमोशन करना चाहता हूँ
तो मैंने सोचा साथ में छोटी सी पार्टी भी दी जाए। तो मेरा बेसिकली मिल्क एंड और भी नेसेसरी चीज़ें जैसे कि फ्रूट्स, वेजिटेबल और ग्रोसरी का ऑनलाइन बिजनेस है जिसकी डिलीवरी आपको घर पहुंच मिलती है। ये रहे मेरे कार्ड्स। श्रेयस, तू देतोस का सर्वांना? त्याने त्याचे कार्ड्स श्रेयसकडे देत स्टाफला द्यायला लावले, ज्यावर त्याचं नाव, बिझनेस नेम, वेबसाईट लिंक होती। ओह गुड, तो आप चाहते हैं हम आपसे ये चीजें ले? बढ़िया है। यस ऑब्वियसली, इसीलिए आज ये छोटी सी पार्टी हमारे तरफ से। होप सो यू वुड बी इंटरेस्टेड टू शॉप फ्रॉम अस। सर्वांनाच समोसे सर्व करायला चालू केले। आप शुरू करो खाना, श्रेयस कार्ड वाटून म्हणाला। हाँ, और खाते खाते और एक बात मैं आप सबको बताना चाहता हूँ, थोड़ा सा ध्यान दे के सुनना। नेक्स्ट मंथ मेरे इस बिजनेस को 1 साल हो जाएगा। ये बहुत बढ़िया चल रहा है। ये सब मैं अकेला नहीं कर सकता था, पर मैं कर पाया क्योंकि प्रिया हर हाल में मेरे साथ हमेशा से थी। जवळच असणाऱ्या प्रियाला स्वतःकडे ओढलं। हम आज जो आपको साथ में दिखते हैं, ये इतना आसान नहीं था। बहुत चीज़ों का सामना करके हम आज एक दूसरे के साथ हैं। ये श्रेयस आपका बॉस मेरी बहन का पति है, क्योंकि प्रिया ने ही उनको भी मिलाया। अगर वो ऐसी वैसी होती तो ये सब क्यों करती? हर किसी को उस मकाम तक पहुंचने के लिए जरूरी नहीं कि किसी की मेहरबानी ही नसीब हो। उसकी अपनी मेहनत भी होती है, जो कि प्रिया की भी थी। इस ऑफिस में उसको कितनी भी चीजें फेस करना पड़े, पर एक बात भी मुझ तक नहीं आती, क्योंकि मेरी वाइफ मुझे उसकी भी तकलीफ नहीं देना चाहती। तो आप सोचो वो कितना प्यार करती होगी मुझसे। आपके पीठ पीछे बात करने से मेरी प्रिया आजकल चिड़चिड़ी हुई है। मैं उसका जिम्मेवार आपको नहीं समझता हूँ, पर इतना जरूर कहूँगा कि आप बस दूसरों के बारे में जरा सोच समझ कर तो बोल ही सकते हैं, क्योंकि आपकी कही वो हर बात किसी के मन को लग सकती है, चाहे वो पीठ पीछे ही क्यों ना कही हो। हे ऐकून सर्वांनीच एकदम माना खाली घातल्या। शिवची प्रत्येक गोष्ट ऐकून प्रियाच्या डोळ्यात पाणीच येऊ लागलं। काय शिव, बस झालं ना। ती एवढ्या स्टाफच्या समोरही त्याला बिलगली। हे सांगायची गरज होती प्रिया। सॉरी प्रिया मॅम, कुणीतरी बोललं। त्या पाठोपाठ सगळेच एक एक करत म्हणू लागले। हां, रियली सॉरी, सॉरी मैम। इट्स ओके, आपको समझ आया यही काफ़ी है। चलो तो आप लोग पार्टी करो। श्रेयस, आम्ही निघतो। हो, बाय, श्रेयस म्हणाला आणि शिवने तिला खुणावलं। निघायचं? पूर्वीसारखे त्याच्या चेहऱ्यावरचे ते खट्याळ भाव पाहून ती त्याला पाहतच राहिली। अगं चल, जायचं ना, का इथेच थांबायचं? तो हाताला पकडून म्हणाला। तशी भानावर येत मान हलवत ती त्याच्या सोबत निघाली। बाहेर येताच, काय होतं हे शिव? तुझ्यासाठी। मग काय करणार होतो ना मी? किती ती चिडचिड तुझी। म्हटलं आता मलाच काहीतरी करायला हवं, म्हणजे चेहऱ्यावरचं गेलेलं हसू तरी पाहायला मिळेल। तो असं काही बोलत होता आणि त्याचं ते समजावणं आणि चेहऱ्यावरचे ते भाव पुन्हा पाहून ती पुन्हा तिथेच त्याला बिलगली। अगं काय करतेस? ऑफिसमध्ये आहोत तुझ्या। तू कसला भारी आहेस रे। हो मग आहेच मी। बरं चल लवकर घरी। आलं का लक्षात? चल। तिच्यासोबत तो खाली जायला निघाला आणि ती मात्र त्याच्याकडेच पाहत होती। दिवसामागून दिवस जात होते। उद्या कॉन्फरन्सचा दिवस होता। प्रिया आणि श्रेयस सोबतच जाणार होते। त्यांना ऑफिसची व्हॅन न्यायला येणार होती।
श्रेयसचे आई बाबा आणि शिवचे आई बाबा असे मिळूनच आज सकाळीच साऊथच्या तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघून गेलेले. म्हणूनच श्रेयसही मनवाला घेऊन शिवच्या घरी आलेला. सकाळीच तिथून निघायचं ठरलेलं. प्रियाने रात्रीच तिची बॅग भरून ठेवलेली. रात्रीचं जेवण करून सगळेच लवकर झोपले. आता यांचं कॉन्फरन्स आणि मीटिंग कशी होते, काय होतं पाहूया पुढील भागात. कथा तुमच्यासमोर सादर करायला खरोखर जीव तोडून मेहनत घेतीये. तुमची साथ खूप अमूल्य आहे. असेच सोबत राहा. धन्यवाद.